खंदाळच्या संत बाळूमामा मंदिर कलश मिरवणुकीला भाविकांची अलोट गर्दी। पिवळ्या साड्यातील 500हून अधिक महिलांची कलशधारी उपस्थिती ठरले आकर्षण। धनगरी ढोल, भजन आणि बाळूमामाच्या नावाने चांगभलच्या गजराने परिसर भक्तिमय। खंडाळ येथील श्री संत बाळूमामा मंदिर कलश मिरवणूक नांगनूर येथील श्रीराम मंदिरापासून मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडली। कलशधारी महिलांची लक्षणीय उपस्थिती हे मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं। मंगळवारी रात्री 5 पोते तांदळाने भरलेल्या गोणीतून सुमारे 5 फूट उंचीचा कलश श्रीराम मंदिरात आणण्यात आला होता। बुधवारी सकाळी अवधूत जोशी यांच्या हस्ते पंचोपचार पूजा आणि कंकण बंधन करण्यात आलं। फुलांच्या माळांनी सजवलेल्या बैलगाडीत कलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। भगव्या पिवळ्या पताकांनी आणि आकर्षक फुलांनी बैलगाडी सजवण्यात आली होती। दुपारी 12च्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला। अग्रभागी पताकाधारी भाविक, त्यामागे धनगरी ढोलाचा दणदणाट आणि श्रीराम भजनी मंडळाच्या टाळ चिपळ्यांच्या तालावरील भजनाने वातावरण भक्तिमय झालं। बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। मिरवणुकीत सजवलेला अश्वही सहभागी होता। पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून केसात गजरा माळून डोक्यावर फुलांनी सजवलेला कलश घेतलेल्या 500हून अधिक महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। महिलांची लांबच लांब रांग लक्षवेधी ठरली। मिरवणूक प्रत्येक घरासमोर पोहोचल्यावर महिलांनी जलकलश घेऊन तिचं स्वागत केलं। कलश असलेल्या बैलगाडीच्या बैलांच्या पायावर पाणी घातलं जात असल्यानं मिरवणूक संथ गतीनं पुढं सरकत होती। सुमारे 2 तासांनंतर श्री संत बाळूमामा मंदिराच्या प्रांगणात मिरवणुकीची सांगता झाली। मिरवणुकीत नांगनूरसह खणदाळ, अरळगुंडी, कडलगे, नूल, संकेश्वर आणि येणेचवंडी येथील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।